नमस्कार, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, आपण 4 डिसेंबर पासून संपत आहोत। आज तुम्ही जर बघायला गेलात तर आज 10 जानेवारी म्हणजे आपला संपाचा 37वा दिवस। भगिनींनो, ज्या ताकदीने ज्या उत्स्फूर्तपणे आपण संपामध्ये सुरुवात केली त्या उत्साहाची आणि त्या स्फूर्तीची आज परत आपल्या सगळ्या भगिनींना गरज आहे का? तर भगिनींनो, आपण पाहिलं आपल्याला यूट्यूबवर वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला खूप म्हणजे कोणाच्या माध्यमातून काय कळतंय तर कोणाच्या माध्यमातून काय कळतंय। काही हिंदी पण यूट्यूबच्या चॅनलवर आपल्याला इतकं मानधन वाढलं, हिंदीमध्ये येते। तर भगिनींनो, सगळ्यांना सांगते की भगिनींनो, तुम्ही कुठल्याही व्हिडिओला बघू नका सर्वप्रथम, कारण की त्यांचा अंगणवाडीशी कुठलाही संबंध नाही। सगळ्यांना आधी हात जोडून सांगून देते की त्यांचा अंगणवाडीशी काही संबंध नाही। आपल्या संपाचा सगळेजण फक्त गैरफायदा घेत आहेत, आपल्या भावनांशी खेळतात। कारण की आज परिस्थिती अशी आहे की आपल्या भगिनींना कुठल्या माध्यमातून माहिती पडेल म्हणून त्या आतुरतेने बघत आहेत। त्यांना फक्त ते वाचलं, अंगणवाडीला धरून आहे, लगेच माझी भगिनी, अगदी मी सुद्धा तुमच्या सकट मी सुद्धा आपण लगेच क्लिक करतो आणि व्हिडिओ पाहतो, पण मध्ये जर पाहिलं तर सगळं चुकीचं असतं। म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करते भगिनींनो, अंगणवाडीच्या संदर्भातील कुठलाही व्हिडिओ असेल, आपली ताई सोडून परत एकदा क्लिअर करते, आपली ताई, आपली सेविका ताई, आपली युनियनने टाकलेला व्हिडिओ असेल तो सोडून कोणाचाच बघू नका। अगदी क्लिअर कट, ते आपल्या भावनांशी खेळतात। हे मला स्वतः निदर्शनात आलं म्हणून हे सांगितलं। परंतु आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत पहा भगिनींनो। आपल्याला आज 37वा आपला संपाचा दिवस आहे, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल। आणि आपला जे आपण ग्रुप केलेले आहेत ॲक्टिव्ह अंगणवाडी कम्युनिटीवर, तर त्या ग्रुपची देखील मर्यादा संपलेली आहे। त्याच्यामुळे माझे ज्या भगिनी राहिलेल्या आहेत त्यांच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते। परंतु भगिनींनो, तर भगिनींनो, एक लक्षात ठेवा, जरी तुम्हाला वाटत असेल की आपण त्या ग्रुपमध्ये आलो नाहीत, परंतु आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील बरेचसे जिल्ह्यातील आपले प्रतिनिधी त्या ग्रुपमध्ये आलेले आहेत। आणि काही भगिनींना मला घेता येत नाही कारण की आपली संख्या खूप आहे आणि त्या ग्रुपला लिमिटेशन असल्यामुळे भगिनींनो, तुम्ही मला व्यक्तिशः देखील बऱ्याचशा भगिनी जुळलेल्या आहेत। तुमच्या काही अडचणी असतील तुम्ही तिथे पण टाकू शकता। आणि खूप महत्त्वाची गोष्ट, जी मी व्हिडिओ करते ना, तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, तुम्हाला अवश्य उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल, उत्तर नक्कीच मिळेल, एवढं तुम्हाला मी माझ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आश्वासन देते। आणि आजचा व्हिडिओ मी का बनवलेला आहे त्याचं पण लक्षात ठेवा भगिनींनो, ग्रुपवर असेल किंवा इकडून यूट्यूबवर माहिती पडत असेल तर त्याच्या माध्यमातून असं होतंय की संप मागे घेण्यात आला, आपल्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या। काही ठिकाणी असं कळतंय की म्हणजे अशा पद्धतीनं वातावरण तयार केलं जाते आणि त्याच पद्धतीने असं देखील आपल्याला आजपर्यंत म्हणजे गेल्या 15 दिवसापासूनची तुम्हाला पूर्ण सांगेल मी की काय होतंय नेमकं, की आपल्या काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला नोटिसा दिल्या जात आहेत आणि त्या नोटिसांमध्ये आपल्याला रीतसर धमकी दिली जाते, जर तुम्ही इतक्या दिवसात कामावर आले नाही तर तुमच्यावर ही कारवाई होईल। किंवा ज्या नवीन मदतनीस ताई लागलेल्या आहेत तर नवीन मदतनीस ताईंना स्पष्ट सांगण्यात येते की तुम्हाला अंगणवाडी सेविकेने जॉबी दिली नाही तर तुम्ही तुमच्या घरापुढे आहार शिजवा, तुमच्या घरापुढे मुलांना जेवण द्या आणि आहार वाटप करा। तर भगिनींनो, ह्या गोष्टीला बळी पडू नका, कारण की तुम्हाला माहिती आहे की फोडा आणि राज्य करा हे सध्या शासनाचं धोरण सुरू आहे। तुम्हाला माहिती आहे इंग्रजांनी देखील तेच वापरलं आणि आपल्या पूर्ण भारतामध्ये कलह तयार केला आणि त्याच्यामुळे आपले बऱ्याचशा याच्यावर त्यांनी राज्य केलं। 150 वर्ष राज्य करायला कारण हेच होतं की त्यांनी तो अप्लाय केलेला होता की डिवाइड आणि रूल, फोड आणि राज्य करा, हे केलं म्हणून त्यांना इतके दिवस राज्य करता आलं। आणि आता तुम्हाला माहिती आहे का आपली एकजूट झालेली आहे, आपला पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे आपल्या 2 लाख भगिनी आहेत त्या आता एकत्रित आलेल्या आहेत, आपल्या मतावर ठाम आहेत। हे कुठेतरी शासनाचं लक्षात आलेलं आहे, त्याच्या उद्रेक किंवा तो संप फोडण्याची टेक्निक म्हणून त्यांनी आता काय केलेलं आहे, डिवाइड आणि रूल म्हणजे आपल्या भगिनींमध्ये फूट पाडतायत। मग ती कशा पद्धतीने, नवीन भगिनींना सांगायचं की तुमचे जास्त दिवस झाले नाहीत, तुम्ही जर असं केलं नाही तर तुमची नोकरी जाईल। त्याच्यानंतर 2 नंबरची जी प्रायोरिटीची भगिनी आहे तिला घेण्यात येईल, म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण करायचं। त्या नवीन लागलेल्या आहेत, मग त्या अंगणवाड्या सुरू करतील, हळूहळू जुन्या भगिनींना नोटीस दिल्या जातील। काही कमकुवत मनाच्या भगिनी असतात, आता मुळात आपण महिला जात आहोत, मला देखील आपल्या भावना कळतायत आणि आपल्या भगिनी डगमगतील, मग हळूहळू अंगणवाडी केंद्र सुरू होतील। मग ज्या उरलेल्या आहेत त्या जरी ठाम असल्या मग त्यांच्याकडे पर्याय नसणार नाही, मग त्या काय करतील, त्या देखील अंगणवाडी केंद्र उघडतील आणि अशा पद्धतीने आपला संपाचा दयन होईल। हा शासनाचा
उपक्रम आहे एवढं लक्षात ठेवा। म्हणून परत एकदा सांगते भगिनींनो, ह्या वेळेस सगळ्या युनियन अगदी उत्तमरित्या आपलं काम करतायत, ठामपणे आपल्या मागे उभ्या आहेत। त्याच्यामुळे कुठल्या चुकीच्या बातम्यांवर जाऊ नका, आपल्याला कोणी कमी करणार नाही। अहो आपली मेजॉरिटी आहे, जिथं मेजॉरिटी असते ना तिथं घरी ठेवता येत नाही किंवा कमी करता येत नाही। युनियनवर थोडा भरोसा ठेवा। आपण लीगल मार्गाने संप केलेला आहे, लीगल मार्गाने केलेली गोष्ट कधीच चुकीची ठरत नाही। म्हणून कृपा करून कोणी आपल्या कार्यालयाकडनं जे लेटर येत असेल ते घ्या, त्याच्यावर चिंता करू नका, अंगणवाडी केंद्र उघडू नका, आपल्या मतावर ठाम राहा। बघा भगिनींनो, आपला जो मेन मुद्दा आहे, आपल्याला भरीव मानधन, आपण वेतन मागत आहोत, जे भरीव वेतन आपली 26 आणि 20,000ची जी मागणी आहे ती शासनाला अजिबात मान्य नाही, पण ती मान्य करावी लागणार केव्हा, जेव्हा आपण ठाम राहू। म्हणून आपल्या काही भगिनी जी घाई करतायत त्यांना हात जोडून विनंती करते, भगिनींनो घाबरू नका, अजिबात अंगणवाडी केंद्र उघडू नका, कोणी उघडू नका। युनियनचं जोपर्यंत आपल्याला सांगण्यात येत नाही, आणि आपली कुठलीच युनियन सध्या माघार घेण्याच्या तयारीत नाही, का नाही, कारण की त्यांना देखील माहिती आहे जर आता गेलं तर नंतर परत भेटणार नाही। म्हणून ज्या आपल्या भगिनी घाई करतात, ज्या आपल्या भगिनी घाबरतायत, त्यांना परत एकदा सांगते की भगिनींनो घाबरू नका, युनियन आपल्या सोबत आहे। जोपर्यंत आपला युनियन निर्णय घेत नाही, जोपर्यंत आपल्याला काहीतरी मान्य आपल्या मागण्या होत नाही, तोपर्यंत कुठल्याही चुकीच्या बातमींवर लक्ष देऊ नका, व्हॉट्सअप ग्रुपवर भी चुकीच्या बातम्या टाकू नका। आणि जे कमकोत मनाच्या भगिनी आहेत त्यांनी तर मुळीच विचार करू नका। भगिनींनो अगदी व्यवस्थित राहा, कुठली काळजी करू नका, आपल्या मागण्या मान्यच होतील। आता आपण जवळजवळ मागण्यांच्या जवळ पोहोचलेलो आहोत, मग त्याच्यासाठी आपल्याला ठाम राहावं लागणार आहे। आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही सगळ्यांनी ठाम राहा, कुठल्याही गोष्टींचा दडपण घेऊ नका, चुकीच्या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका, आणि फक्त आपल्या भगिनींची व्हिडिओ बघा, माझी बघा असं मी मुळीच म्हणत नाही, फक्त आपल्या भगिनींची बघा। ज्या आपल्या भगिनी व्हिडिओ करतात ना त्या सेविका आहेत, त्यांना परिस्थिती माहिती आहे, आणि त्यानंतर संघटना टाकते त्यांच्या व्हिडिओ बघा, कारण की संघटना आणि आपण वेगळे नाहीत, संपाच्या काळामध्ये आपण एकच आहोत। त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा, आपल्या भगिनीवर विश्वास ठेवा, एवढंच मी सांगेल। इतरांवर विश्वास मुळीच ठेवू नका, ते अपडेट कुठून आणतात हे देखील मला कळलं नाही, आपल्याला माहीत नसतं पण त्यांना सगळे अपडेट असतात। खूप महत्त्वाची गोष्ट आहे भगिनींनो, विचार करा, सगळे आपल्या भावनांशी खेळतात, फक्त आपल्या भगिनींचे व्हिडिओ बघा आणि संघटनेचे व्हिडिओ बघा, एवढंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते। घाबरू नका, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, लाईकच करा सांगते भगिनींनो, कारण की माझंही हे वाढतं मनोबल, म्हणून तुम्हाला लाईक करायला सांगते। प्रश्न असले तर कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी बरोबर सांगत असेल तर मात्र ती कमेंट मला अवश्य पाहिजे, एवढंच सांगणार। आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच, धन्यवाद।